हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज आम्ही चाललोय लातूरला. जयवरोचा एक्झाम आहे लातूरला, सो आम्ही लातूरला चाललोय. आणि जाता जाता आम्ही पंढरपूरला जाणार आहे देवळात आणि अक्कलकोटच्या मंदिरात. तिथं कधीच गेले नाही अक्कलकोटला. आम्ही सांगू काय, नेहमीसारखं आम्ही निघणार होतो 7 वाजता, आम्ही निघालोय 9 वाजता, 2 तास लेट. हे नेहमीच आहे आप्पांचं. रात्री कोणाला लवकर निघायचं, सकाळी उठलं निवांत, सगळ्यांचं झाल्यावर जाऊया. आता गाडीतच आहे आम्ही आणि विशू, मी, जयब्रो, आप्पा आणि माय. आम्ही 5 जण चाललोय. रोड ट्रिप आमची. आज जाणार, स्टे करणार आणि उद्या पेपर झालं की रिटर्न. आता कंटिन्यू करा. गाईज आम्ही आलोय आणि इतकं डेंजर होऊ नये बापरे. मी तर अशी लालच झालेली उतरल्या गाडीतून. आणि आता आम्ही आलोय पंढरपूरला. आधी इथं दर्शन घेणार देवाचं आणि मग तिथून जेवणार काहीतरी. जातो आम्ही. गाईज एवढं जास्त ऊन आहे ना, मी लगेच माझं सनस्क्रीन जॅकेट घातलं बघा. आणि तुम्ही मला बघितलं नसेल तर माझा ब्लॉग बघा बड्डेचा. त्या ब्लॉगमध्ये मला सनस्क्रीन जॅकेट गिफ्ट दिलेलं आहे. मला रे काहीच आणलं नाहीये, असं झालंय. काय ऊन नाही वगैरे. आता कसं भासतंय, चटका लागतंय. मी बघा फुल तयारीत आली आहे. फक्त माझी कॅप आणायची राहिली आहे. सगळं घेऊन आली आहे. मग कसं वाटतंय आता इतका टॅन पडणार आहे ना, इतका टॅन पडणार आहे. आप्पा तर बघा. गाईज ही सगळी इथं लाईन भरलेली असती वारी वेळी. आम्ही आता फक्त मुखदर्शन घेणार कारण खूप गर्दी आहे आणि त्याला वेळ पण नाहीये. इथं आम्ही मुखदर्शन घेणार. गाईज विषयाने बघा काय काढले, विठ्ठल काढलाय. आणि आता आम्ही चाललोय चंद्रभागाकडे. आलोयच म्हणजे हे काय इथंच आहे. आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आम्ही मुखदर्शन घेतलं, लाईनमध्ये नाही थांबलो. आणि इथं पुंडलिकचं दर्शन मंदिर आहे खाली, तिथं दर्शन घेतलं आणि झालं आमचं दर्शन घेऊन. इतकं जास्त ऊन आहे, डोकं दुखायला लागलं आहे, इतकं ऊन आहे. मी ह्याला म्हणत होते की माझं एवढ्या दिवसाचं स्किन केअर आता वाया जाणार कारण उन्हामध्ये फिरतीये मी. काळी पडणार आहे, फुल काळी पडणार आहे. वरतीच आहे ना, पण ते पांडुरंगाचा आशीर्वाद असणार ना. आशीर्वाद असणार. हे जे मार्केट आहे ना, हे पूर्ण इथून मला हे आठवलं की मी इथं लहान असताना ना पप्पांबरोबर आलेली. तर मी रडत होती, मला तुम्ही काहीच घेत नाहीये, मला पर्स घ्या, मला खेळणी घ्या आणि मला घड्याळ घ्या. आणि आता असं वाटतं तुम्ही काहीच घेत नाहीये, म्हणजे घेणारच नाही ऑब्व्हियसली. आणि असं वाटतं तेव्हा लहान असं किती बालिश होते ना मी, म्हणजे मला कशासाठी मला रडायची. त्यामुळं हसतोय हा. आणि ही लोक मला म्हणताय आता पण तुला घड्याळ पाहिजे का, तुला हे पाहिजे का. तेव्हा मला कोण विचारायचं पण नाही, तेव्हा मी रडायची. असंच असतं बघा. अशी लाईफ माझी मोड घेतली, इन्फ्लुएन्सर झाले मी. गाईज स्ट्रगल सांगते माझ्या लाईफचे की मी एकेकाळी रडायची इथून जाता. पप्पाला मारायचं नाही, पप्पानी मला कधी मारलं नाही. पप्पा म्हणायचे हो घेऊया. बंच ऑफ गाई अँड म्हैस. आमचा फायनली स्टॉप झाला आहे. मंदिरातून दर्शन घेतलं पंढरपूरच्या आणि डायरेक्ट आलो इथं जेवायला. दिसतंयच की मागं जेवायला आलो. हा आमचा ठरलेला स्पॉट आहे हे हॉटेल. जेव्हा पण आम्ही या कधी रोडला जाऊ ना तर हे हॉटेल निसर्ग छान आहे. जेवण वगैरे सगळं मस्त असते. आम्ही खूप भूक लागली. गर्दी पण भरपूर असते आणि जेवण पण छान आहे. फक्त व्हेजिटेरियन हॉटेल आहे. आणि शॉपिंग करायला मग काय काय असतं मला तर आवडतं म्हणून. आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण एकदम मस्त होतं ॲज युजल. म्हणजे ते छानच असतं इथलं जेवण. तुम्ही कधी आला तर नक्की भेटतात निसर्ग हॉटेलला. बघ हे दोघं बघा. आईस्क्रीम खाता येतं मला सोडून. नको मला एकदम जेवण तुला आवडलं. हो जेवण खूप छान, एकदम छान. नेव्हर डिसअपॉइंटेड. निसर्ग नेव्हर डिसअपॉइंट. तर नक्की विजिट द्या. आणि फक्त व्हेजिटेरियन आहे पण मस्त आहे, एकदम मस्त. गाईज आम्ही आलो अक्कलकोटच्या मंदिरात आणि माझ्या तोंडावरून दिसत असेल मी गाडीत झोपले.
इतकं ताक पिलेलं ना मी, इतकं ताक पिलेलं, बापरे मला झोप आली. ओके गप्पा बस. इतकं ताक पिलेलं मी की मी झोपली. आणि आता चाललो दर्शन घेतो मस्त. मला ह्याच्यात भिजायचं आहे गाईड. इकडे जरा असं द्या ना इकडं. आला आलो. आमचं झालेलं आहे दर्शन एकदम छान झालं. आणि पटकन झालं एकदम. काहीच गर्दी नव्हती. मला वाटलं की 1-2 तास जाणार, पण एकदम किती वेळा झाला? 5 मिनिटातच. 5 मिनिटात दर्शन झालं. जरा वेळ तिथं 5 बसलो आम्ही, मिनिटात चालत नामस्मरण वगैरे केलं, आलो. झालं आता चाललो आता लातूर डायरेक्ट. काय आम्ही लातूरमध्ये आलो, रूम बुक केली आम्ही आणि आता जेवायला आलो. ते जेवण आणि झालं. आजचा डे संपला. उद्या जेब्रोचा पेपर आहे. मग एक्झाम झाली की मग घरी. संपला दिवस. आमची ट्रिप, छोटीशी ट्रिप संपली. तर इथं आलो आम्ही जेवायला. मी जेव्हा फर्स्ट टाइम आलेलो लातूरला विशूला घ्यायला, तेव्हा पण आम्ही ह्याच हॉटेलमध्ये आलेलो आणि आता पण ह्याच हॉटेलमध्ये आलो. खाऊ पटकन आणि झोपणं. कंटाळा खूप जास्त आला. मी तर झोपलेली गाडीत तरी पण मला कंटाळा आला. बाय बाय. हाय गाईज. काल आम्ही झालं जेवण वगैरे आणि मी जाऊन झोपली. मी विसरली व्लॉग करायचं नेहमीसारखं. आणि आता झालं. आता आम्ही चेकआउट करतो आहे. म्हणजे आता त्याला जेरीला सोडलं पेपरला. त्याला घ्यायला चाललो आहे. त्याच्या कॉलेजवर 12ला सुटेल त्याचा पेपर. आणि मग झालं की मग तो रिटर्न जर्नी सुरू. मग परत आम्ही जाणार आहे तर तुळजापूरला. आमची कुलस्वामी आहे. तर मग तिथं दर्शन वगैरे घेणं. आणि तिथं एक तुम्हाला ती आली असेल तर तुम्हाला माहीत असेल की तिथं एक स्टोन आहे की असं त्याच्यावर हात ठेवायचा आणि मनात इच्छा बोलायची. आणि जर खरं असेल तर तो असं फिरतो आणि नसेल तर मग नाही. म्हणजे असं होणार असेल तर मग फिरणार, नाही तर मग नाही फिरणार. मग मला ते ट्राय करायचं. त्याच्यासाठी मी एक्सायटेड आहे जास्त. आता आम्ही निघतो इथून. गाईज आम्ही जेवायला थांबलो आहे आणि जेवणाला घेतलं पेपर. पेपर कसा गेला तुमचं? पण नीट सारखा फुटलेला का पेपर? आमचा ऑनलाईन असतो. आमचा फुटत नाही पेपर. फुटला असता तर झाला असता. फुटला असता तरी मला तो पेपर भेटला नव्हता. त्यामुळे मी काही आता झालं आमचं. जेवायला थांबलं इथं वाडामध्ये. एव्हरोचा ना एम्सचा पेपर होता. एम्स पेपर बद्दल. ह्याचा पेपर ना मी तुम्हाला सांगते. ह्याचा पेपर सुटणार होता 12ला. म्हणून आप्पा आणि माईंनी गडबड केली की आपण जाऊया, लवकर जाऊया. आणि आम्हाला पोहोचवलं सेंटरच्या बाहेर 11:30ला. आणि हो, आणि पेपर ह्याचा सुटला. इथे गेलो करायला सुटला 12:30ला. 12:30 नंतर 12:40ला हा बाहेर आला. म्हणजे 1 तास आम्ही असंच थांबलेलो गाडीवर. वाव, किती मजा गेली. असलं झालंय सगळं. आणि आता आम्ही जिथं पण जातोय ना, आता आम्ही इथे रेस्टॉरंटला जेवायला आलो. तर जिथे जेवढे पण कस्टमर्स आहेत ना, ते सगळे असे पेपर देऊन आलेलेच आहेत. ते त्याच्या हाताला असलं बँड दिसते असलं. आणि त्याच्यासोबत पेरेंट्स सगळे पेपरवालेच आहेत. एम्ससाठी कोणतं एलिजिबल असतं का? BHMS, BAMS वाले नसतं का? आणि तुला माहिती आहे का तू दगड तुळजापूरचा? त्या दगडसाठी मी एक्सायटेड आहे. माझी विश पूर्ण होती आहे. सांगायचं नसतं. नाही, तू काय मागणार आहे सांग? विशू तू काय मागणार आहेस? नाही, मी मागणार आहे काहीतरी. आणि मी तुम्हाला सांगते, मी तिथलं शूट करेन. गर्दी नसेल तर असणार गर्दी. त्या दगडासाठी मेन खूप गर्दी असते.
आता आमचं येईलच ऑर्डर जेवतो. वाव गाईज, हे कसलं भारी आले. हे आहे पनीर महाराजा आणि हे आहे पटियाला आहे आणि हे तंदूर रोटी आणि हे ब्लॉगर वेगळा. मी लांब बसली म्हणून हा शूट करते. आम्ही आलोय तुळजाभवानी मंदिरात. इथं पार्किंगला जागा आहे. पार्किंग केलं. इथून आता 1 किलोमीटर आहे मंदिर. चालत जाणार. हे दोघांचं बघा चाललंय बघा. काय चाललंय बघा. तुम्हाला कॅप्चर केलंयच मी. एवढं ऊन आहे बापरे. आमचं दर्शन झालं आणि मुखदर्शनला पण खूप जास्त गर्दी होती. की माझा काय अवतार झालाय बापरे. असू दे, देवीचा टिक्का लावलाय मी. आणि तिथं काय झालं, तो दगड असतं ना, ते दगडवर असं ते हात ठेवायचे असतात आणि मला ती इच्छा असते काहीतरी, तर जर हो असेल ना तर ते राईटला जातं आणि नसेल तर मग ते लेफ्टला जातं. तर मी शूटिंग करायला लावत होते माझं. तर ते काय बोलले की जर शूटिंग करायचं असेल तर 1000 रुपीज द्यायचे. आणि मग म्हटलं ठीक आहे राहू दे, नाही करत. आणि आप्पा करत होते तर आप्पांचं मी साईडवर हळूच करायला लागले. त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी थांबवलं. असं ते 1000 रुपये दे. मग आम्ही पळून गेलो तिथून. आमचं छान दर्शन झालं. आणि असं युजली तुळजापूरला येणं होत नाही, एकतर काहीतरी कामामुळे, नाहीतर मग असं. तर आता झालंय. आणि पहिल्यांदा झालं, मी तर पहिल्यांदाच असेल. हां हो, आलं बऱ्याच वेळेला. आम्ही थांबलोय आता. कुठे थांबलोय? मंगळवेढ्यात थांबलोय आम्ही. मंगळवेढ्यात थांबलोय आम्ही. आणि मला हिंदी नाही हॉटेल दाखवलं. मला वाटलं माझं तर हॉटेलमध्ये आत नेणार, पण मला आणलं इथं येऊन बसवलं. पण त्यांचंच आहे, पण तिथं फक्त जेवणाचं आहे. आणि चहा घेतलाय. चहा आणि बिस्किट खायचं. चहा सांडला माझ्याकडे आता चुकून. तुम्हाला टेस्ट सांगते. छान आहे. आणि आम्ही पार्लेची खातो, ओजी बिस्किट, जे आम्हाला नेहमी आवडतं. छान. सनसेट पण सुरू आहे बघा माझ्या मागे. किती छान सनसेट. आणि इथं मी छान, एकदम छान व्ह्यू आहे या दोघांना. आता कंटिन्यू संपला माझा दिवस, संपला, ट्रिप संपली, दी एंड झाला. आता तुम्ही हा ब्लॉग फायनली माझा कितीतरी दिवसांनी, म्हणजे 1 महिन्यानं माझा ब्लॉग येईल. लास्ट ब्लॉग माझ्या बड्डेचा असेल, त्यानंतर ब्लॉग नाही टाकलेला मी. हा ब्लॉग येणार आहे. बघा, तुम्ही एक्सायटेड असालच माझ्या ब्लॉगसाठी. आहात का विशू? चालतंय, कंटिन्यू करा. बाय बाय. आणि आज वेदा गाडी चालवली. सोलापूर ते कराड या प्रवासादरम्यान आणि छानपैकी गाडी चालवली. या हायवेवरती गाडी चालवताना तिनं खरंच आनंद घेतला. मी ड्राईव्ह करते तर आप्पा ब्लॉगिंग त्यांनी माझं घेतलंय. यस, अतिशय सुंदररित्या गाडी चालवलेली आहे. आणि साधारणतः एक 50 किलोमीटर मला वाटतंय हायवेला पहिल्यांदाच गाडीचा आनंद ती घेत आहे. बरोबर. आणि फर्स्ट टाइम मला दिली आहे गाडी. फर्स्ट टाइम दिली. आणि हायवे चांगला आहे, रस्ता चांगला आहे आणि वेदा छान गाडी चालवती.